जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींना उत्साहात ठेवणारी 45+ कबड्डी स्पर्धा सध्या बिसूर येथे रंगात आली असून ज्येष्ठ खेळाडूंच्या दमदार खेळानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या स्पर्धेत तब्बल 16 संघाने सहभाग घेतला असून 45 ते 79 वयोगटातील खेळाडूंनी मैदानात उतरून आपली ताकद दाखवली आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ खेळाडूंची जिद्द आणि उत्साह. 79 वर्षीय मोरेश्वर जोशी यांनी आत्मविश्वासाच्या जोरावर मैदान गाजवत प्रेक्षकांकडून दाद मिळवली. बायपास शस्त्रक्रिया झालेल्या मुकेश मोहिते उर्फ आबा आणि डॉ. नितीन गोंधळे यांनी वेगवेगळ्या संघातून सहभाग घेत स्पर्धेची रंगत आणखीन वाढवली. विशेषतः मुकेश मोहिते उर्फ आबा यांनी सलग धाडसी चढाया करत तरुण खेळाडूंनाही लाजवेल असा खेळ सादर केला. त्यांच्या चढायादरम्यान प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः शहारं येत होती. स्पर्धेदरम्यान माधवनगरचे खेळाडू दिनकर हत्तीकर यांना पायाला गंभीर दुखापत झाली. मैदानात त्यांच्यावर तात्काळ प्रथमोपचार करण्यात आले. मात्र दुखापत असूनही त्यांचं लक्ष आपल्या संघाच्या स्कोअरकडेच होते. ही त्यांची खेळाप्रती असलेली निष्ठा दर्शवणारी बाब ठरली. काही खेळाडूंना दुखापती झाल्या तरीही खेळाची रंगत कायम राहिली. चढाई आणि पकडीच्या क्षणी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर तणाव आणि भीती स्पष्ट दिसत होती. मात्र 45+चे खेळाडू बिनधास्तपणे खेळत मैदान गाजवत होते. 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी साखळी पद्धतीचे सामने पार पडले. ज्येष्ठ खेळाडूंच्या या जिद्दीमुळे स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षक उपस्थित राहून खेळाचा आनंद घेत आहेत. सध्या परिसरात या 45+ कबड्डी स्पर्धेची जोरदार चर्चा रंगली आहे. जोरात नमस्कार, मी मुकेश मधुकर मोहिते उर्फ आबा. गेली 20-25 वर्ष कबड्डी खेळतोय. 45+च्या याच्यात पण संपूर्ण सहकार्य आहे. आणि 6/8/2024ला माझं ओपन हार्ट बायपास सर्जरी झालं आणि त्यानंतर मी पुन्हा मैदानावर उभं राहिलो. त्या मैदानाची ताकद, ऊर्जा आणि मित्रांच्या सगळ्या सहकार्यामुळं मी इथंपर्यंत आलो. इथं चांगलं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. कसं वाटलं की आता एक नंबर. भीती वाटली नाही का? भीती आली ते खेळाडू खेळू शकत नाही, कुठला पण खेळ असेल. तर 4 वर्ष आम्ही कबड्डी भीष्माचार्य स्वर्गीय बच्चूभाई हलवाई कबड्डी संघ या संघातून अविरत खेळत आहे. मंडळाची आणि जमिनीची आपल्या ग्राउंडची सेवा करत आहे आणि यातून आम्हाला वेळोवेळी यश मिळत, आनंद सगळ्यात महत्त्वाचा मिळतो. आणि हे सगळे मित्रांचं सहकार्य आहे सगळं. आणि बिसूरनं जे आता सामने आयोजित केलेत ग्रामीण भागात असून पण उत्तम नियोजन केलं आणि मैदान तर फार आवडले. 1 नंबर मैदान. हनुमान व्यायाम वैशिष्ट्य असं आहे की ते अतिशय चांगले आणि लक्षणीय सामने घेतात. त्यांचं आम्ही पहिल्यापासून करतो तर आम्ही तरुण भारत व्यायाम मंडळातर्फे जवळजवळ 2 ते 3 फायनल मारल्यात आम्ही. इथले कबड्डीचे प्रेमी आणि प्रेक्षक जे आहे ते म्हणजे अफलातून आहे.